नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, धनवान व्यक्ती त्याच्या धनाचा, बुद्धिवान व्यक्ती त्याच्या बुद्धीचा, रूपवान व्यक्ती त्याच्या रूपाचा आणि कौशल्ययुक्त व्यक्ती त्याच्या कौशल्याचा तोपर्यंतच वापर करू शकतो जोपर्यंत त्याचं आरोग्य उत्तम आहे. म्हणजे बुद्धी, धन, रूप, कौशल्य ह्या सगळ्या गोष्टी आरोग्यापुढे काहीही नाही. पण आपल्याकडे नेमकं आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि आरोग्य म्हटलं की आपल्याकडे त्याला वयाशी मात्र फार व्यवस्थित आपण जोडतो. म्हणजे काही काही आजार जे आहेत ते वयानुसार होतच असतात. गुडघे दुखणं हा वयाचा एक भाग आहे. झीज होणं हाडांची हा देखील वयाचा एक भाग आहे. असं म्हणून आपण सर्रास या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आणि मग दुर्लक्ष झाल्यानंतर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मंडळी, पण आता म्हणजे मी कशाबद्दल बोलते आपल्याला आपण ओळखलंच असेल की संधिवात आणि सांधेवात हा जो प्रकार आहे हा आपल्याकडे अत्यंत दुर्लक्षित असा प्रकार आहे. आणि मग वेळ निघून गेल्यानंतर आपण हतबल होतो. पण आता विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी वयाशी जोडल्या जाणं चुकीचं आहे. कारण आज तरुण वयामध्ये देखील हे प्रॉब्लेम आपल्याला फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. मग मंडळी, या सगळ्या गोष्टीकडे थोडंसं साकल्याने बघणं, सखोल बघणं, त्याच्यावर विचार करणं आणि वेळीच उपचार करणं ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणूनच आज आपण या विषयावर माहिती करून घेणार आहोत. कारण आज आहे जागतिक आर्थरायटिस डे. या दिवसाच्या निमित्ताने आज आपण ज्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत ते आपल्याला लक्षात आलेलंच असेल. पण तरी विषय काय आहे तो विषय बघून घेऊयात. आजचा देण्यासाठी अतिशय तज्ज्ञ व्यक्तींना आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे. ते आहेत डॉक्टर शशांक आकेरकर, जे संधिवात तज्ज्ञ आहेत. मुंबई आर्थरायटिस क्लिनिक भांडूप इथे हे त्यांचं स्वतःचं स्वतंत्र असं क्लिनिक ते चालवतात. याशिवाय या क्षेत्रामध्ये जनजागृती करण्यासाठी स्टँड फॉर एयस ही फाउंडेशनही ते चालवतात. दुसरे आपले जे तज्ज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर सुबोध मेहता, जे अस्थिरोग तज्ज्ञ आणि जॉईंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ आहेत. यांनी MBBS MS सेट JS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटलमधून केलेलं आहे. सध्या ते ठाणे इथे स्वतंत्र त्यांचं हॉस्पिटल चालवतात. 20 वर्षांपासूनचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. कौशल्य चॅरिटेबल हॉस्पिटल आणि ज्युपिटर हॉस्पिटल याच्याशीही ते संलग्न आहेत. तर अशा तज्ज्ञ व्यक्तींकडनं आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती करून घेणार आहोत. आणि मला माहिती आहे की आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात. आपण ते प्रश्न आम्हाला विचारू शकतात, उत्तर जाणून घेऊ शकतात. त्यासाठी लागणारे फोन नंबर असे आहेत. फोन नंबर बघा: 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. सर, तुमच्या दोघांचंही सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून स्वागत करते. सर, वय झालंय तसं गुडघे दुखणारच, काहीतरी त्रास होणारच, किंवा झोपेतून उठलं सकाळी की अगदी हाड असे अंग दुखून येतं. अशा प्रकारच्या तक्रारीनं ह्या अगदी वयानुसार कॉमन आहे असं आपल्याकडे गृहीत धरलं जातं. आणि म्हणून मी सारखं सांगते सर की संधिवात किंवा सांधेदुखी हा आपल्याकडे अत्यंत दुर्लक्षित असा प्रकार मला तरी जाणवलेला आहे. आपलं यावरचं मत मी जाणून घेईलच. पण आज जेव्हा आपण जागतिक आर्थरायटिस डे साजरा करतो आहोत तर त्या पाठीमागची पार्श्वभूमी मला वाटतं सुरुवातीला जाणून घेणं योग्य राहील. सर, आपण काय सांगू शकता त्याच्याविषयी? आजचा दिवस आपण वर्ल्ड आर्थरायटिस डे किंवा जागतिक संधिवात दिवस म्हणून साजरा करतो. ह्याच्या मागे एक्झॅक्टली उद्देश काय आहे तर आपल्या समाजात संधिवाताबद्दल बऱ्याचशा गैरसमजुती आहेत आणि या गैरसमजुतीमुळे रेग्युलर बेसिसवर पेशंटचं नुकसान होत राहतं. दुसरी गोष्ट, जी ट्रीटमेंट आहे, उपचार आहेत याचे, ॲलोपॅथीचे उपचार, त्याच्याबद्दल देखील बऱ्याचशा गैरसमजुती आहेत जे आपण आज डिस्कस करूच. पण ह्यामुळे देखील लक्षात आलंय सगळ्यांच्या की पेशंटचं भरपूर नुकसान होतं. तर जागतिक संस्थांनी ह्याच्यामुळे असं एक डिसाईड केलं की ह्याच्याबद्दल कुठं ना कुठं जनजागृती झाली पाहिजे. आणि म्हणूनच हे वर्ल्ड आर्थरायटिस डे साजरा करण्याचं सुरू झालं की एक दिवस आहे जेव्हा सगळीकडं सगळ्या जगभर संधिवाताबद्दल मॅक्झिमम लोकांशी संवाद साधता येईल. बरोबर आहे सर. अशा दिवसांच्या निमित्ताने आपण त्या विषयावर थोडासा विचार करतो. हा फार महत्त्वाचा भाग आहे. सर, मला आपल्याकडनं जाणून घ्यायचं की आपण आर्थरायटिस डे साजरा करतोय तर नेमकं आर्थरायटिस म्हणजे काय आणि त्याचा संधिवाताशी कसा संबंध आहे? सर, त्याच्या आधी मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. तुम्ही जे सुरुवात केली तसं की आपण आरोग्यम धनसंपदा आपण प्रार्थना करतो, पण धन आणि संपदेकडे जास्ती लक्ष देतो, आरोग्याकडे लक्ष देत नाही. ते दुर्लक्ष कमी करण्यासाठी, अवेअरनेससाठी आजचा दिवस आहे. इनफॅक्ट त्याचं आज ब्रीदवाक्य आहे की इट्स इन युअर हँड, ऍक्ट नाव. ऍक्शन घ्या, काहीतरी दुर्लक्षित ठेवू नका. तर आर्थरायटिस हा मूळ ग्रीक शब्द आहे. आर्थरोस म्हणजे सांधा आणि आयटिस म्हणजे इन्फ्लेमेशन म्हणजे सूज किंवा झीज. तर कुठल्याही सांध्याची जेव्हा झीज होते तेव्हा त्याला आम्ही आर्थरायटिस म्हणतो किंवा आपण सांधेदुखी म्हणतो.
तर हा आपल्याला मगाशी डॉक्टर आकेरकर जसं म्हटले की हा ह्याचं विलक्षण प्रमाणाने वाढतंय हो. जगात. म्हणजे पूर्वीपेक्षा लोक म्हणतात की आमच्या लहानपणी आम्ही असं ऐकायचो नाही, आज का असं आर्थरायटिस वाढलंय. त्याचे खूप कारण आहेत. मुख्य म्हणजे वयामुळे होणारी जी झीज असते ती जास्ती दिसते, कारण आज वयोमान जास्ती झालंय, लोकांचे आयुष्यमान वाढलंय, त्यामुळे उतार वयात होणारे आजार जास्ती दिसतात. दुसरं म्हणजे ह्याच्या मागे डॉक्टर आकेरकर जास्ती चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. इव्हन पोल्युशन आणि मानसिक ताणतणाव याचाही दुष्परिणामाने आर्थरायटिस संधिवात होऊ शकतं. आपली इम्युन सिस्टीम, डिफेन्स मेकॅनिझम कॅन फेल बिकॉज ऑफ स्ट्रेस आणि पोल्युशन, ज्याला फ्री रॅडिकल्स म्हणतो आम्ही, ती आपल्या रक्तात वाढली तर संधिवात होऊ शकतो. बरोबर आहे. आणि या सगळ्या गोष्टींशी आपल्या आधुनिक जीवनशैलीशी संबंध नक्कीच, आहे, हे नक्कीच. निर्विवाद सत्य आहे, त्यात काही नक्कीच, म्हणजे वादच नाहीये. पण सर, जेव्हा आपण संधिवात असं म्हणतो तेव्हा नेमका हा संधिवात काय आहे, त्याला कसं व्याख्यायित करू शकतो आपण? नेमकं काय होतं संधिवात म्हणजे? बघा, मी सगळ्यात आधी म्हणेन की संधिवात म्हणजे अगदी साध्या शब्दात सांगायचं म्हटलं तर सांधे दुखतात, सुजतात, याला आपण संधिवात म्हणू शकतो. वेगवेगळ्या टाईपचे संधिवात असतात, पण जे आपण परत मी म्हणेन अगदी प्लेन सिंपल सगळ्यांना समजण्यासाठी म्हटलं तर 2 टाईपचे असतात. एक तर झिजेचा संधिवात म्हणतो आपण, म्हणजे वेअर अँड टेअर आर्थरायटिस किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस म्हटलं जातं याच्यात. हा वयोमानानुसार दिसून येतो. वयोमानानुसार आता सांध्यात कसं असतं, सांध्यामध्ये 2 हाडं असतात, मध्ये गादी असते. वय, वजन, उठबस यानं ती गादी घासते. हे आपल्या कंट्रीमध्ये आपण खाली बसण्याची, मांडी घालण्याची पद्धत असल्यामुळे सगळ्यात जास्त गुडघ्यामध्ये दिसण्यात येतं. म्हणजे जे सिनियर सिटीजन नेहमी म्हणतात की गुडघे दुखतात, उठताना दुखतात, चढ उतर करताना दुखतात, खाली बसलं की दुखतात, हा जो प्रकार आहे याला मी ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा डिजनरेटिव्ह आर्थरायटिस म्हणतो. आणि हा फक्त जनरली आपल्याला सिनियर सिटीजन, एल्डरली एज ग्रुपमध्ये 50-60 या वयामध्ये दिसतो. म्हणजे झिजेचा जो आहे तो वयस्कर व्यक्तींमध्ये आपल्याला दिसतो. बरोबर, परफेक्ट. म्हणजे जे आपण जे वयानुसार जे म्हणतो ती गोष्ट आहे, तो संधिवात हा ऑस्टिओ आर्थरायटिस आहे. बरं. ह्याच्यापेक्षा दुसरा जो जास्त प्रॉब्लेमॅटिक संधिवात आहे, ज्याच्याबद्दल जनजागृती खूपच कमी आहे, त्याला आम्ही इन्फ्लमेटरी आर्थरायटिस म्हणतो किंवा सुजेचा संधिवात. तर ह्याच्यामध्ये काय होतं एक्झॅक्टली, तर इन्फ्लमेशन म्हणजे सांधे सुजतात, फक्त दुखत नाहीत तर सुजतात देखील. आता हे का सुजतात, तर ह्याच्यामागं आम्ही याला ऑटो इम्युन डिसीज म्हणतो. आपली बॉडीची जी डिफेन्स मेकॅनिझम आहे, इम्युन सिस्टम आहे, रोग प्रतिकार शक्ती जी आपण म्हणतो, रोग प्रतिकार बंधक शक्ती, ती जनरली त्याचं फंक्शन काय आहे की जे काय आपल्याला इन्फेक्शन होतात, व्हायरस, बॅक्टेरिया जे काय बॉडीमध्ये शिरतात त्यांना अटॅक करायचं असतं आणि त्यांना मारून टाकून बॉडीला प्रोटेक्ट करायचं असतं. पण काही लोकांमध्ये काय होतं, हीच प्रतिकार शक्ती चुकून आपल्या सांध्यांना व्हायरस, बॅक्टेरिया असं फॉरेन समजायला लागते, त्यांना अटॅक करायला लागते आणि त्याच्यामुळे सांधे दुखतात, सुजतात. ह्याची ट्रीटमेंट ॲब्सोल्युटली आहे. पण जर का हे वेळच्या वेळी याची ट्रीटमेंट नाही झाली तर हा अटॅक एवढा जास्त होऊन जातो की जे तुम्ही बघितलं असेल, कधी काही कुणाची बोटं वाकडी असतात, सांधे वाकडे झालेले असतात, तर त्या गोष्टींपर्यंत हे पोचू शकतं. म्हणजे जी सुरुवातीला सूज असते ती जसं दिवस जातात तशी ती सूज आतनं सांधे पोखरत जातात. आणि ही जी आहे गोष्ट, हे टाईपचे हे जे इन्फ्लमेटरी आर्थरायटिस आहे, हे वयोमानानुसार होत नाहीत. हे यंग लोकांमध्ये दिसतात, 20, 30, 40 या वयोमानामध्ये हे चालू होतं. हा जसं आपण सगळी एक्सेप्ट करू, हा प्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे. या एज ग्रुपमध्ये जर का हे झालं तर ह्याचं पर्सनल लाईफवर खूप इम्प्लिकेशन्स असतात, फायनान्शियल लाईफवर इम्प्लिकेशन्स असतात आणि फक्त माणूस एकटाच नाही, पूर्ण फॅमिली त्याच्यात ओढली जाते. जसं जर का अर्निंग मेंबर असेल घरातला आणि तोच जर का संधिवात, आणि संधिवात एवढा हा खराब होऊ शकतो की 2-3 महिने, 1 वर्षात माणसाला तो नॉर्मल पासनं, हट्टाकट्टा माणूस जे म्हणतो आपण, त्याच्यापासनं तो 1 वर्षामध्ये माणसाला पूर्ण अंथरुणाला खिळवू देखील शकतो. अशी जागतिक जे चिकित्सा केलेली आहे की 50% ते 40% लोक पूर्ण वेळ जॉब करू शकत नाहीत संधिवात झालेले. बरं. इथपर्यंत दुष्परिणाम कार्य होऊ करण्याची शकतो. शक्तीच कमी होऊन बसते, किंबहुना त्यांना हालचाल करणं जिथे अवघड होतं सर, तिथे कार्य करणं फार दूरची गोष्ट आहे. आणि ह्या आजाराच्या बाबतीत आणखी एक असं दिसून येतं सर की हा असं दिसून येत नाही की टेम्परेचर आलंय किंवा काय बाह्य स्वरूपामध्ये काही दिसून येत नाही, पण तो व्यक्तीच जाणतो की त्याला काय कशा पद्धतीने त्रास होतोय, हेही या आजाराच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो. बरोबर सर, आपण या प्रकाराच्या बाबतीत आणखी काही प्रकाश टाकू शकता? हा, झिजेचा जो संधिवात असतो, जसं डॉक्टर आकेरकरांनी नमूद केलं, त्याच्यात मी अजून काही गोष्टी सांगू इच्छितो की झिजेचा संधिवात हा जनरली वेट घेणाऱ्या सांध्यांवर होतो, जसे गुडघे आणि हिप जॉईंट. बरोबर. पण हा संधिवात आहे जो सुजेचा सुजेचा संधिवात आहे,
तो नॉन वेट बेरिंग जॉईंट मध्ये म्हणजे हाताची बोटं, इव्हन मानेचे सांधे, हो. खांदे या सगळ्या जॉईंटना एफेक्ट करतो. त्यामुळे खूप क्रियाशीलता जास्ती लवकर कमी होते आणि याचा वेग खूप जोराने आहे. हो. व्यवस्थित डायग्नोज करून निदान उपचार करून निदान नाही केले लवकर त्याचा वेग खूप जोराने आहे. 4-5 वर्षातच माणूस जायबंदी होतो. वेळेस झिजेचा संधिवात येतो 10-10 वर्ष 15-15 वर्ष लोक हळूहळू त्याचं प्रमाण वाढतं बरोबर आहे. आणि तो जनरली रिटायरमेंटच्या नंतर होतो. त्याचा आपल्या इकॉनॉमिक्सवर जास्ती तेवढा परिणाम होत नाही जेवढा, कारण अख्खी फॅमिलीच इन्व्हॉल्व होऊ शकते, अफेक्ट होऊ शकते. एखादा क्रियाशील माणूस जर आजारी पडला, घरी राहिला, मेन माणूसच जर अंथरुणाला खिळून स्त्री किंवा बसला. पुरुष कोणी किंवा लहान मुल, हे लहान मुलांना येऊ शकतं. 5 ते 15 वर्षाच्या लोकांना पण एक स्पेशल एक उपप्रकार आहे ज्याला ज्युवेनाईल संधिवात म्हणतात, JRA. तो तर 5 ते 15 वर्ष वयामध्ये पण होऊ शकतो आणि तो इतका झपाट्याने वाढतो की ती मुलं अगदी बेडरिडन होऊ शकतात. म्हणजे 5 ते 15 या वयोगटामध्ये त्याचा उपप्रकार आहे. संधिवात होऊ शकतो. सर त्याच्याविषयी जरा जास्त जाणून घेते मी, कारण तो पहिल्यांदाच ऐकिवात आलेला आहे माझ्या तरी. आपल्याला विलास चौगुले कोल्हापूरवरनं प्रश्न विचारतायत, ते काय म्हणतात बघूयात. हॅलो. आमचा मुलगा आहे काय सर, आमचा 14-15 वर्षाचा मुलगा आहे. बरं. हा, त्याला DMD म्हणून आजार आहे. BMD. बरं. हा. बघा, DMD आजार ड्युशेन मस्क्युलर डिस्ट्रोफी जर का मी बरोबर समजलो तुम्ही म्हणताय ते, तर हा संधिवात नाहीये, हा न्यूरोलॉजी रिलेटेड आजार आहे. तर ह्याचं तुम्हाला न्यूरोलॉजिस्टशी डिस्कस करावं लागेल. नेमका काय प्रॉब्लेम आहे ते योग्य तज्ञ व्यक्तीला जाऊन आपण ते दाखवा, असं डॉक्टर आपल्याला सल्ला देत आहेत. डॉक्टर, आपण सुजेचा जो संधिवात आहे तो सांगितला की जो जास्त डेंजरस आहे असं आपल्याला इथे लक्षात येत आहे, तर त्याचे काय प्रकार आहेत आणि त्याच्यावरचे औषधोपचार कशा पद्धतीने घेतले जाऊ शकतात यावर? सुजेचा संधिवात जसं आत्ताच तुम्ही म्हणाला, हा जास्त डेंजरस संधिवात आहे आणि ऑब्व्हियसली त्याची ट्रीटमेंट देखील आहे. असं नाही की डेंजरस म्हणजे ट्रीटमेंट नाही, तर सगळ्याच बद्दल बोलू आपण. 2 पर्टिक्युलर सुजेचे संधिवात आहेत ज्याच्याकडे माझं श्रोत्यांचं लक्ष वेधू इच्छितो मी. एक तर आपण म्हणतो रुमटॉइड आर्थरायटिस, हा या ग्रुपमधला सगळ्यात कॉमन संधिवात आहे. ह्याच्यामध्ये होतं काय, एक तर बऱ्याच वेळेला यंग एजमध्ये होतं, 20, 30, 40 ह्याच्यामध्ये होतं. असं नाही की 50-60 मध्ये नाही होऊ शकत, पण सगळ्यात कॉमन म्हणाल तर 20, 30, 40 या एज ग्रुपमध्ये होतं. काय होतं ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली, तर सांधे दुखतात आणि सुजतात. पर्टिक्युलरली जे आपले बोटांचे सांधे आहेत, हे बोट जी आपण म्हणतो ती मनगट, हे सांधे, त्याच्याबरोबर बघतोय आपण ते, जसं या फोटोमध्ये पण बघताय तुम्ही, तर बोटांचे सांधे सुजलेले असतात. ते सांधे दुखतात, सुजतात, मूठ नाही करता येत आणि सकाळी उठलं की पर्टिक्युलरली हे दुखणं खूप जास्त असतं, कारण रात्रभर मुवमेंट नाही होत सांध्यांची. तर सकाळी उठलं की हे सांधे खूप जास्त दुखतात, सुजतात. 1-2 तास साधी मूठ करायला, सकाळची जी कामं असतात, स्वयंपाकाची कामं असतात, ते करायला खूप त्रास होतो. तशाच प्रकारे पायाचे देखील बोटं ह्याच्यात दुखतात, सुजतात. तर हा रुमटॉइड आर्थरायटिस म्हणतो आम्ही याला. तसंच दुसरा अजून एक प्रकार आहे ज्याच्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो, त्याला आम्ही अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतो. ह्याच्यामध्ये काय होतं, तर जे मणक्याचे सांधे असतात आणि दुसरं बटक्सच्या खाली जो सांधा असतो, सेक्रोआयलियाक जॉईंट म्हणतो आम्ही याला मेडिकल लँग्वेजमध्ये, ह्या सांध्यांमध्ये सूज येते. तर पेशंटला काय प्रॉब्लेम होतो, तर त्यांना पाठदुखी सुरू होते. यंग माणूस 20, 30, 40 या वयाचा पाठदुखी सुरू होते. ही पाठदुखी जी इतर पाठदुखी असतात त्याच्यापेक्षा वेगळी असते. कशी वेगळी असते, तर रात्रीचे सांधे किंवा रात्रीची पाठ जास्त दुखते. पेशंट झोपल्यानंतर 3-4 वाजता पाठ दुखायला लागते. इतकी दुखते की बरेच जण उठून बसतात, नाही सहन होत म्हणून. एकदा झोप लागली की कुशी बदलायला गेलं की सांधे एवढे दुखतात, पाठ एवढी दुखते की जाग येते. सकाळी उठलं की ही पाठदुखी इतर सांध्याच्या प्रकारेच ही पाठदुखी देखील जास्त असते. कधी कधी कुणाकुणाला तर 2-2, 3-3 तास लागतात जस्ट उठून नॉर्मल होण्यासाठी. आणि मग जसा दिवस जातो, आंघोळ होते गरम पाण्याने, दिवस जातो, मूवमेंट सुरू होते, तशी ही पाठदुखी हळूहळू कमी होत जाते. आणि या प्रकारामध्ये कधी कधी बाकी सांधे देखील सुजू शकतात, जसं गुडघा आहे, हिप जॉईंट्स, खुबा आहे. सर, आपण आणखी काय प्रकाश टाकू शकतो या अशा प्रकारच्या, कारण आपण एक ऍज अ सर्जन म्हणून अगदी टोकाला गेल्यानंतर आपण सर्जरी रेकमेंड करत असाल मे बी, पण सुरुवातीला आपण थोडंसं प्रेक्षकांना आपण आता सांगतोय की असे प्रकार आहेत, पण औषध उपचार आहेत आणि ह्याला आपण बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो, असा सुरुवातीला दिलासा देऊयात का, काय सांगा? जसं आपण मगासपासून म्हणतो आहोत की वर्ल्ड आर्थरायटिस डे, की इट इज युअर हँड, यू ऍक्ट नाव. वेळीच उपचार केले तर असं जाणून आले की पूर्वीच्या काळी 20 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही 100पैकी 50 रुग्ण
सांधे बदलायचे म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंटचे हे संधिवाताचे असायचे. पण आज गेल्या 20 वर्षात उपचार प्रणाली इतकी सुंदर झालेली आहे की 100पैकी साधारण 5-6 रुग्ण या आजारामुळे आर्थरायटिस झालेले असतात. बरेच रुग्ण हे वयामुळे झालेले आजाराचे असतात. तर म्हणजे याचा एक प्रूफ आहे की चांगल्या प्रकारे वेळीच उपचार केले आणि ती उपचार चालू ठेवले बरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याखाली तर जॉईंट रिप्लेसमेंट किंवा पुढची संभाव्य धोके डिफॉर्मिटीज हे टळू शकतं. म्हणजे संधिवात झालेला रुग्ण सुद्धा आज नॉर्मल आयुष्य जगू शकतो जर उपचार प्रणाली एकदम व्यवस्थित पद्धतीने चालू ठेवली तर. बरोबर. आणि फक्त शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा उपचार प्रणाली काम करत नाही, सांधे खूपच खराब जातात, तेव्हाच हे सांध्याचं ऑपरेशन करावं लागतं. आणि असं नाही की प्रत्येक रुग्णाला सांधे बदलावे लागतात. आजकाल आधुनिक सर्जिकल उपचार प्रणाली पण खूप आल्या, जसं ऑर्थ्रोस्कोपी बिन टाक्याचं आम्ही दुर्बिणीने ज्या गोष्टीमुळे सांध्याच्यावर आवरणाचा नाश होतो ज्याला आम्ही सायनोवियल पॅनस म्हणतो ते वाढल्यामुळे सांध्याच्या आतलं जे आवरण आहे ते वाढल्यामुळे संधिवातामुळे सांधे खराब होतात. तर आम्ही ऑपरेशन करून विदाऊट टाक्याने संधिवाताचे ऑपरेशन करून ऑर्थ्रोस्कोपीने ते पुढचा डिफॉर्मिटीज टाळू शकतो. बरोबर. म्हणजे आता खूप सोपं झालेलं आहे हे सगळे औषधोपचार. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भौतिक उपचार. डॉक्टरांबरोबरच फिजिओथेरपिस्ट हा या टीम मध्ये एक इंटिग्रल पार्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे. ऑपरेशन करावं लागलं नाही किंवा ऑपरेशन केलं तरी सुद्धा किंवा नाही केलं तरी सुद्धा फिजिओथेरपीने खूप डिफॉर्मिटीज टाळल्या जाऊ शकतात. बरोबर आहे. अज्ञानामुळे बऱ्याच डिफॉर्मिटी वाढतात. बरोबर. आपल्याला बाबासाहेब पानकर अहमदनगरवरनं प्रश्न विचारतात. आधी ते काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो. हा मॅडम, माझा असा प्रश्न होता की माझा मुलगा जो आहे वय वर्ष 13 वर्ष त्याचं. बरं. आणि त्याला खाली मांडीवर जेवायला बसला तर त्याचं पायाची मोठी जे असतात समजा तर ते दिवस होतात मॅडम, त्याच्यावर काही उपचार कधी जायचं? बरं. म्हणजे मांडी घालून खाली बसू शकत नाही. आपला आवाज स्पष्ट येत नाहीये बाबासाहेबजी, पण मांडी घालून तो खाली बसू शकतो. तो मांडी घालून जेवायला जर बसतो पंजे वगैरे आणि गोठ्याचा तो भाग आहे तो पूर्ण दिसतो, त्याला पेन होतं म्हणजे दुखतात. ओके. नक्की नक्की आपल्याला मार्गदर्शन मिळेल बाबासाहेब. म्हणजे घोट्याचे सांधे दुखतात. होय होय. खाली मांडी घालून बसल्यानंतर उठताना ह्या सगळ्या गोष्टी त्याला खूप पेनफुल होतात. मला वाटतं तुम्ही जवळच्या तज्ञांकडे जाऊन संधिवात आहे की नाही किंवा सुरुवातीची संधिवाताची लक्षणं असू शकतात. एकच सांधा सुरुवात होते, असं नाही की सगळेच सांधे एकदम दुखू लागतात. 13 वर्षाचा आहे. तर आपण मगाशी जसं म्हटलं जुवेनाईल संधिवात जे आहे त्याची सुरुवात असू शकते. कारण सुरुवातीलाच त्याचं ते निदान होणं महत्वाचं आहे. तर त्याचं इग्नोर करू नका. वेळच्या वेळी काही रक्त तपास असतात, संधिवाताचं निदान रक्त तपासणी केलं जातं आणि अशा बऱ्याच रक्त तपासणी माहिती पडतं की संधिवाताचं प्रमाण किती आहे तेही माहिती पडू शकतं. म्हणजे आम्ही प्रेडिक्ट करू शकतो की या संधिवात किती जोराने वाढणार आहे. बरोबर. अंगावर काढून तपासण्या असतात सर, तपासण्यांचं स्वरूप कसं असतं संधिवात? मला वाटतं डॉक्टर आकेरकर जास्ती चांगल्या पद्धतीने सांगू शकतील तपासण्या कोणत्या कोणत्या असतात. बघा, 2 टाईपचे बेसिकली आम्ही इन्व्हेस्टिगेशन्स करतो. बघूनच मोस्ट ऑफ द टाइम्स बघूनच नुसतं संधिवाताचं बऱ्यापैकी म्हणजे डायग्नोसिस क्लिअर होऊ शकतं मोस्ट ऑफ द टाइम्स पेशंट्समध्ये. संधिवाताचं डायग्नोसिस कन्फर्म करणं फ्रँकली आजच्या दिवशी फार अवघड राहिलेलं नाहीये. जे रुमटॉइड आर्थरायटिस वगैरे सारखे संधिवात मी म्हटलं त्यांच्या चांगल्या ब्लड टेस्ट अवेलेबल आहेत आणि ते ब्लड टेस्ट जशा CCP अँटीबॉडी म्हणतो आम्ही, इतर काही संधिवातांच्या ANA म्हणून अँटीबॉडी म्हणून टेस्ट असतात. या टेस्टनं क्लिअर कट खूप क्लिअरली अगदी रिलायबली डायग्नोसिस होऊ शकतं. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखे संधिवात आहेत ज्याच्यामध्ये MRI डायग्नोस्टिक असतो. म्हणजे आजच्या जगात म्हणाल तर तुम्ही डायग्नोसिसचा फार काही मोठा प्रश्न राहिलेला नाहीये. इफेक्टिव्ह रिलायबल ब्लड टेस्ट आणि जे एक्सरे किंवा MRI सारखे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत त्यांना डायग्नोसिसचा इश्यू राहिला नाहीये. बरोबर सर. आपण फक्त वेळीच जाणं आणि वेळीच तज्ञाचं मार्गदर्शन घेणं हा यातला खरं तर महत्वाचा मुद्दा आहे, आपण असं म्हणू शकतो. सर, आपण मगाशी बोललोत की संधिवातामध्ये सांध्यांचे हे काही जे दुखणे आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतोय, पण सांध्यांव्यतिरिक्त आणखी बॉडीच्या कुठल्या कुठल्या गोष्टींवर इफेक्ट होतो असं आपण सांगू शकतो? बरोबर. संधिवात दिसायला जरी नुसता संधिवात सांध्यांचा प्रॉब्लेम दिसला तरी ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं आपलीच इम्युन सिस्टम आपल्या जॉईंट्सवर अटॅक करत असते. तर ती कशी अटॅक करते तर इम्युन सिस्टम बरेच काही केमिकल्स बनवते. इम्युन सिस्टमचे जे सेल्स असतात आणि हे जे केमिकल्स असतात ती सांध्यात जाऊन सूज निर्माण करतात. आता ही जी केमिकल्स आहेत ती फक्त सांध्यांमध्ये नाही तर ती ब्लडमध्ये पसरतात आणि त्याच्यामुळे ती केमिकल्स इतर ऑर्गन्सना देखील अफेक्ट करू शकतात. म्हणजे तुम्हाला भली संधिवात वाटेल की फक्त सांधेच होतील, पण असं न होता बाकी देखील प्रॉब्लेम्स होऊ शकतात.
जसं एक आम्ही इंटरस्टिशियल लंग डिसीज म्हणतो, जे फुफ्फुसांचा प्रॉब्लेम होतो. बरं. व्हॅस्क्युलायटिस म्हणतो, व्हॅस्क्युलायटिसमध्ये ब्लड वेसल्स, रक्तवाहिन्या ज्या असतात त्यांचे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि तिसरं, बऱ्याच पेशंटना डोळ्याचे देखील काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात, ज्याला आम्ही आयरिडोसायक्लायटिस म्हणतो, युव्हीआयटिस म्हणतो. इव्हन हार्टवर पण परिणाम होऊ शकतो. लॉंग टर्म मध्ये Yes. जे रिसर्च आहे त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की जे हे क्रोनिक इन्फ्लमेशन आहे, म्हणजे बरीच वर्ष हे सूज आणि हे केमिकल्स वाढत जातात, अंगावर काढत गेलेले आहेत तो बरं, patient. अंगावर काढत गेलेले. मी परत म्हणून सांगेन की खरंय. हे सगळ्यांमध्ये होणं नेसेसरी नाहीये. याची ट्रीटमेंट प्रॉपर अवेलेबल आहे आणि ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण ऍब्सोल्युटली प्रॉपर ट्रीटमेंटनं प्रिव्हेंट करू शकतो. आपण फक्त हे बघतोय की काय काय होऊ शकतं, सगळ्यांमध्ये झालं पाहिजे असं नेसेसरी नाही, आणि ट्रीटमेंटनं हे सगळं अवॉइड देखील करता येतं. हो, नक्की सर. आता ना मी एका महत्वाच्या मुद्द्याकडे येणार आहे, तो म्हणजे गैरसमज हा शब्द. कारण मला असं वाटतं की संधिवात किंवा सांधेदुखीमध्ये गैरसमज प्रचंड आहेत आपल्याकडे अजूनही. तर त्यातले कुठले गैरसमज असे प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात सर, आणि ते आपण कसे टाळू शकतो आजच्या कार्यक्रमात? एक म्हणजे ॲलोपॅथीबद्दल बरीच भीती आहे लोकांच्या मनात, कॉम्प्लिकेशन. म्हणजे आम्ही जसं काही त्या पॉयझनस काही औषध दिल्याप्रमाणे लोकांच्या मनात एक भीतीची संवेदना आहे. तर मला सांगायचं आहे की जर चांगली वैद्यकीय प्रणाली फॉलो केली, चांगल्या तज्ञांकडे गेलात, तर ॲलोपॅथी हे खूप उपयुक्त आहे. इनफॅक्ट लाईफ सेव्हिंग सगळी मेडिसिन्स ॲलोपॅथीमध्ये आहेत. माझा सगळ्या पथींवर विश्वास आहे. फक्त एकच गोष्ट मला आवडत नाही, ती म्हणजे लोकांनी दाखवलेली अपथी, म्हणजे आपल्या आजाराबद्दल दुर्लक्ष. खरंय खरंय. तर तुम्हाला सर्व प्रकारच्या पथी वापरा, पण ॲलोपॅथी हे इमर्जन्सी काय असेल तर ॲलोपॅथी सारखा औषधोपचार नाही. ॲलोपॅथी इज लाईफ सेव्हिंग. बरं. आणि बऱ्याचशा क्रोनिक आजार आहेत, त्याच्यामध्ये होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक पण तुम्ही उपचार चालू केले पाहिजे. त्याच्याबद्दल आपलं ज्ञान आपण वाढवलं पाहिजे. आज गुगलमुळे आपण बाकी सगळं आपलं ज्ञान वाढते, तर आपल्या आरोग्याबद्दल सगळी ज्ञान आपल्या गुगलमध्ये अवेलेबल आहे. फक्त ते स्वतःवर वापरू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वापर करा. दुसरा एक गैरसमज म्हणजे लोकांना असं वाटतं की डॉक्टर्स फक्त स्टेरॉइड देतात किंवा ऑपरेशनचा सल्ला देतील. तर ऑपरेशन मी सांगतो तुम्हाला की हजारातनं एखाद्याच रुग्णाला ऑपरेशन लागतं. 999% लोक चांगल्या प्रकारच्या औषध प्रणालीने बरे होतात आणि फिजिओथेरपीने. तोही महत्वाचा भाग मगाशी सांगितलं मी. आणि औषधांचे 2 प्रकार आहेत, 2 गट आहेत. फोन आलेला आहे, तर तो फोन आधी आपण घेऊयात. दत्ता धामणसकर पुण्यावरनं बोलतायत. हॅलो. हा बोला. हा, नमस्कार. आपल्या सर्वांना शुभेच्छा. नमस्कार. आणि खूप छान माहिती मिळते आम्हाला. धन्यवाद. आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे मला की आमवातचा आणि संधिवाताचा काही संबंध आहे का? संधिवाताचा आणि आमवात. आमवाताचा. ओके, नक्की. बऱ्याच असं होतं की आंबट खाल्ल्यामुळे जास्त ते दुखण्याचं प्रमाण वाढतं. आणि आहारशैली काय असावी? आहार कसा असावा? नक्कीच नक्कीच दत्ताजी, या मुद्द्यांकडे आम्ही येणारच होतो. सर, आमवात आणि संधिवात यातला फरक आपण थोडा स्पष्ट करूयात, म्हणजे त्या अनुषंगाने अनेक गैरसमज आपण ज्या मुद्द्यावर बोलत होतो ना, तेही आपोआप दूर होतील. काय सांगता येऊ शकतं? बघा, हे आमवात संधिवात हे जे आहे आयुर्वेदिक टर्मिनॉलॉजी आहे, पण जे मॉडर्न मेडिसिन ॲलोपॅथी आम्ही जे डिस्कस करतोय त्याच्यामध्ये असं डिफरन्सिएशन नसतं. त्याच्यामध्ये एक आर्थरायटिस आहे हो नाही, जर का नसेल तर मग सांधे दुखायचं कारण काय आहे ते क्लिअर कट कारण शोधलं जातं. आणि जर का संधिवात आहे किंवा आर्थरायटिस जर का आहे तर मग तो कुठल्या टाईपचा आहे, मग रुमटॉइड आर्थरायटिस आहे, गाऊट आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, असं मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथीमध्ये आम्ही बेसिकली डायग्नोसिस करतो. तर मी तुम्हाला आमवात संधिवात अजून ह्याच्यात कन्फ्यूज नाही करत. तर त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट हे की संधिवात किंवा आर्थरायटिस आहे हो किंवा नाही, नसेल तर त्याचं काय कारण आहे मग सांधेदुखीचं, आणि जर का असेल तर कुठल्या टाईपचं आहे हे तुम्हाला डेफिनेटली माहीत पाहिजे. म्हणजे दिवसेंदिवस तुम्ही कुणाला दाखवताय आणि तुम्हाला माहीतच नाही की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे, तर ते मग थोडंसं बरोबर नाही. बरोबर आहे. म्हणजे सर, आपण म्हणताय की आपल्या या सायन्सनुसार आपण सुजेचा आणि झिजेचा हे मेनली आपण 2 प्रकार आपण इथे सांगतोय, आणि त्यातले मग उपप्रकार. मला असं वाटतं काही काही संज्ञा आयुर्वेदामध्ये वापरल्या जातात. पित्त प्रवृत्ती, आमवात वगैरे. आमच्या ॲलोपॅथी तशा संज्ञा वापरल्या जात नाहीत. वेगळी संज्ञा प्रणाली आहे, म्हणून लोकांचा गैरसमज होतो 2 पथींमध्ये. सर, मग आता त्यांनी जो सांगितलं ना आमवात वगैरे, त्याच्यावरच मी आणखी एक विचारते की आंबट खाल्ल्याने वात वाढतो किंवा थंड पाणी पिल्याने वात वाढतो, एसी मध्ये बसल्याने वात वाढतो, अशा प्रकारचे सर्वसामान्यांमध्ये असं बोलल्या जातं. तर ते समज आहेत, गैरसमज आहेत, काय त्या निमित्ताने दूर करू शकाल? आपण सांगा सर. बघा, थंड पाणी पिल्यानं वात वाढतो असं आता मी एवढं प्रॅक्टिस करतो तर म्हणतात, पण असं काही दिसण्यात येत नाही किंवा ह्याला सायंटिफिक प्रूफ देखील काही नाहीये. बरं.
आंबट खाल्ल्यानं सांधे दुखतात हे बरेच पेशंट बोलतात. अजूनपर्यंत सायंटिफिकली हे आम्ही प्रूव्ह नाही करू शकलेलो की आंबट खाल्ल्यानं सांधे का दुखतात. पण जर का एवढे पेशंट म्हणतात तर त्याच्यात काही तथ्य असू शकेल, पण अजून ते प्रूव्ह नाही झालेलं आणि त्याच्याबद्दल असं डेफिनेटिव्ह कसा काय होतं ते अजून क्लिअर नाही झालेलं. नक्की आपण काय प्रकाश मी तर टाकताय, सर? उलट म्हणू शकतो की आंबट पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी असतं ओके. आणि व्हिटॅमिन सी मुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. तर मला असं वाटत नाही की आंबट पदार्थांमुळे डिरेक्टली काही आपले शरीरावर ऱ्हास व्हावा म्हणून. इनफॅक्ट व्हिटॅमिन सी कमी असल्यामुळे त्रास होतो. तर मी उलट म्हणेन की आंबट खावं. नक्की सर. संजय नागवे पुण्यावरून आपल्याला प्रश्न विचारतायत. हॅलो हॅलो. ठीक आहे. संजयजी प्रश्न विचारा आपला. सर आमची मुलगी आहे, एक 24 वर्षाची, तिचं लग्न झालंय. हं. तर तिला काय झालंय, ते आम्ही पुण्याला ट्रीटमेंट चालू डोली पाटील रोला नलवडे डॉक्टर म्हणून, पण ते आम्ही ट्रीटमेंट घेतलंय, MRI वगैरे केले, तरी ते पाठीचा कणा ते भरपूर दुखते. आणि एक मुलगी आहे लहान, तेव्हा त्या लहान मुलीवर त्याचा काय डिपेंड होऊ शकतो का? बरं बरं. मुलगी किती वर्षाची आहे? लहान 23 वर्षाची मुलगी. 6 वर्षाची मुलगी. पाठीचा कणा दुखतो, काय सांगू बघा, शकता मी सर? जरा आत्ता एक अगदी 5 मिनिटापूर्वीच तुमच्याशी हे जे आपण म्हटलेलं, मी एक अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणून एक संधिवाताबद्दल जस्ट बोललेलो होतो बघा, ज्याच्यामध्ये पाठदुखी असते, यंग लोकांमध्ये होतं. जसं तुम्ही म्हणाला एक्झॅक्टली 24 वर्षाची आहे तुमची मुलगी, पाठदुखी आहे, MRI केलाय. तर मला तरी वाटतं मोस्ट प्रॉब्ली तुमच्या मुलीला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा आजार असेल. हा आजार बऱ्याच वेळेला अनुवंशिक असतो. एक HLA-B27 जीन असतं जे फॅमिलीमध्ये असतं आणि ते वडिलोपार्जित असं मिळू शकतं. तर पॉसिबिलिटी आहे, पण ते आहे म्हणून सगळ्या मुलांना तसं झालाच पाहिजे आजार असं नेसेसरी नाही. कुणाला होऊ शकतो, कुणाला नाही देखील होऊ शकतो. तर त्यामुळे जी आता 6 वर्षाची तुमची नात आहे तिच्याबद्दल मी म्हणेन उगाच हे म्हणजे हे अननेसेसरी टेन्शन आहे एक डोक्याला की तिला होईल नाही होईल. त्याच्यापेक्षा मी म्हणेन की तुम्ही तुमच्या मुलीच्या ट्रीटमेंटकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करून ती लवकरात लवकर नॉर्मल होते हे एन्श्योर करा. बरोबर सर. मग आपण जे गैरसमज म्हणतो त्याच्यामध्ये हा अनुवंशिक आहे का, आणि जर आई वडिलांना आहे तर आम्हाला होणारच अशा प्रकारे गृहीत धरलं जातं आणि दुर्लक्ष केलं जातं, हा एक प्रकार आहे याच्यामध्ये जो दिसून येतो आपल्याला प्रामुख्याने? बघा, सगळेच संधिवात अनुवंशिक असतात असं नेसेसरी नाही. बरं. जसं आता मी म्हटलं अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस जो ग्रुप आहे तो पर्टिक्युलरली बऱ्याच वेळेला जेनेटिक असतो. HLA-B27 जीन म्हणून असतं, त्याच्यामुळं तो घरात होऊ शकतो मुलांना. पण जसं मी परत तुम्हाला सांगू इच्छितो की सगळ्यांना झालं पाहिजे असं काही नेसेसरी नाही. तर उगाच मुलांना होईल हे टेन्शन घेण्यात काही मतलब नाही. त्याच्यापेक्षा चांगलं काय आहे की जर का बायचान्स त्यांनी कधी पाठदुखीची कंप्लेंट केली तुम्हाला, जी पण 1-2 दिवस नाही, सारखी सारखी पाठ दुखते किंवा कुठलेही तुम्हाला सांधे दुखतायत सुजतायत असं जर का दिसण्यात आलं तर तुम्ही लगेच रुमॅटॉलॉजिस्टकडे घेऊन जा. होईल का नाही त्याचं टेन्शन घेण्यात अर्थ नाही, पण झालं तर पटकन ट्रीटमेंट कराल तर आजच्या दिवसाला आपल्याकडे इफेक्टिव्ह औषधं अवेलेबल आहेत याची. नक्कीच. म्हणजे आपण वारंवार हा मुद्दा स्ट्रेस करतोय तिथे प्रेक्षकांना की या आजाराच्या बाबतीत दुर्लक्ष करणं हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही त्याच्यावर औषध उपचार सुरू करणार तेवढं ते फायद्याचं होणार आहे. सर, आणखी गैरसमजामध्ये आणखी एका मुद्द्याकडे वळवते की प्रेग्नन्सी नंतर संधिवात किंवा वात स्त्रियांमध्ये शिरतोच, किंवा स्त्रियांच्या बाबतीत आपण पर्टिक्युलरली बघितलं तर हा प्रकार जास्त दिसून येतो का? आपलं ऑब्झर्वेशन काय आहे सर? दोघांकडनं याच्यावर मला माहिती घ्यायची. मी बऱ्याचदा अशा पोस्ट डिलिव्हरी बऱ्याच स्त्रिया आमच्याकडे येतात, पाठ दुखतेय, चालायला त्रास होतोय, खाली बसलं की उठता येत नाही. याच्यामध्ये बऱ्याचदा ऑस्टिओमलेशिया म्हणजे कॅल्शियम डेफिशियन्सी, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी हा एक खूप मोठा प्रकार आहे. आणि बऱ्याचदा आपल्या देशामध्ये डिलिव्हरी नंतर बायका 2-2, 3 महिने घरीच असतात, ऊन लागत नाही. डाएट आपल्या प्रकारे कधी कधी चुकीचं असतं, व्हेजिटेरियन डाएट असतं, म्हणजे चुकीचं नाही पण कमी कॅल्शियम असतं, मी म्हणेन कमी कॅल्शियमचं डाएट असतं. आणि दुसरं अजून महत्त्वाचं म्हणजे अँटीनॅटल म्हणजे डिलिव्हरीच्या आधी आणि डिलिव्हरीच्या नंतर आपल्याकडे व्यायाम करण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे स्नायू पण शिथिल होतात आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन पाठदुखी किंवा आणि वजन वाढलेलं असतं. या सगळ्यांच्या एकत्रित परिपाक होऊन पाठदुखी वगैरे चालू होते. आणि अजूनही एक गैरसमज असतो की बऱ्याचदा सीझरमध्ये पण कमरेत इंजेक्शन दिलं जातं, तर तो एक गैरसमज आहे की सीझरिनच्या वेळेला इंजेक्शन दिलं आमची पाठदुखी चालू झाली. त्याच्यामध्ये मुख्य कारण हे की व्यायामाचा अभाव, कॅल्शियम कमी आणि स्नायूला आलेली शिथिलपणा. बरोबर. तर संधिवाताचा आणि प्रेग्नन्सीचा हा काही तसा संबंध नाही. बरोबर आहे. आपल्याला शरद खारगे सांगलीवरनं प्रश्न विचारतायत. हॅलो
हॅलो हा बोला, प्रश्न विचारा. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता. माझा मुलगा 14 वर्षाचा आहे, हा तर त्याचे टाच दुखते. हा मग टाच दुखीचा आणि सांध्याचा काही संबंध आहे काय? बरं बरं, नक्कीच. मी विचारलं की टाच दुखतीये, 14 वर्षाचा मुलं आहे, तर त्याचा संधिवाताशी काही संबंध आहे का? आपण काय माहिती द्याल सर? माझ्या प्रॅक्टिसमध्ये गेल्या कित्येक वर्षांमध्ये मला असं आढळून आलेलं आहे की टाचदुखीचे प्रमाण खूप वाढलंय. हो. ह्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅल्शियमचा अभाव, व्हिटॅमिन डी जीवनसत्वाचं एक प्रकारचा आजारच तयार झाला की आम्ही जर रिसर्च केला तर जवळजवळ 70% लोकांमध्ये व्हिटॅमिन डी कमी होतं, डेफिशियन्सी होती. ती गोष्ट. दुसरं म्हणजे आता आपल्याकडे एक रिव्हर्स माल न्यूट्रिशन आलेलं आहे. तुम्ही बघाल की सगळ्यांना 1 किंवा 2 मुलंच असतात आणि पिझ्झा कल्चर किंवा बर्गर कल्चर आलेलं आहे. चुकीचं माल न्यूट्रिशन म्हणजे आता रिव्हर्स न्यूट्रिशन झालंय आपल्याकडे. पूर्वी आपले खाणं कमी असायचं म्हणून लोक आजारी पडायचे. आता ओव्हर इटिंगमुळे किंवा ओबेसिटी प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत, त्याच्यामुळे टाचेवर दाब येऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे काही संधिवातांमध्ये टाच ही दुखू शकते. म्हणजे संधिवात आम्ही म्हटलं सांध्याचा आजार आहे, तरी जो स्नायू कनेक्टिव्ह टिश्यू याचा आजार आहे मुख्यतः. म्हणजे मगाशी डॉक्टर आकेरकरांनी व्यवस्थित समजून सांगितलं की सगळेच अवयव त्या संधिवातामध्ये अफेक्ट होऊ शकतात. टाच ही अफेक्ट होऊ शकते अँकिलोजिंग मध्ये किंवा संधिवातामध्ये. स्नायूंबरोबर जिथे स्नायू आपल्या हाडाला चिकटतात ते जंक्शन आम्ही मस्क्युलो टेंडिनस जंक्शन म्हणतो. म्हणजे जसं टेनिस एल्बो, शोल्डरचे स्नायू, टाचेचे स्नायू, तळपाय हेही संधिवातामध्ये दुखू शकतात. पण त्याच्याबरोबरच बाकीची कारणांचं कारण मीमांसा करून त्याचं उपचार केले पाहिजे. महत्वाचं. सर, उपचारांकडे आपण येऊयात, महत्वाचा भाग आहे. पण तत्पूर्वी 2 गोष्टी, जसं आता आपण आहाराचा मुद्दा घेतलात की आधुनिक जीवनशैली, जंक फूड वगैरे हे सगळ्या गोष्टी इफेक्ट करतात. बरं, संधिवाताशी या सगळ्याचा संबंध जरी नसला तरी आपल्याकडे विटॅमिन्सची डेफिशियन्सी फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे लहान मुलांमध्ये. ह्या सगळ्या बाबी आहेत सर, पण आणखी एक भाग फार महत्वाचा आहे आणि त्याच्यावर थोडासा आजच्या कार्यक्रमात आपण प्रकाश टाकावा, तो म्हणजे झोप. झोपेचा संधिवाताशी किती जवळचा संबंध आहे, आपण काय सांगू शकता सर? झोपेचा असं म्हटलं तर डिरेक्टली संधिवाताचाही संबंध नाही. असं नाही की कुणाची झोप कमी आहे, कुणाची जास्त आहे म्हणून संधिवात होतो. पण आजची जीवनशैली जशी झाली आहे, प्रत्येकाची झोप कमी आणि लिमिट झाली आहे. तुम्ही आत्ता विचार करा, कधी झोपता, विचार करता करता 11:30, 12 तुमच्या डोक्यात येईल आणि कधी उठायला लागतं, 5, 5:30 डबा बनवला पाहिजे, मुलांना पोचवलं पाहिजे, ऑफिसच्या वेळेला निघालं पाहिजे, 7ची ट्रेन आहे. तर तसं बघाल तर सगळ्यांची झोप 5, 5.5 तास अशी झाली आहे, पर्टिक्युलरली मुंबई किंवा मेट्रो सिटीजमध्ये. तर ह्याचा होतो काय प्रॉब्लेम, बॉडीला हवी तेवढा आराम, विश्रांती मिळत नाही. त्याच्यामुळे जर का कुणाला संधिवात असेल आणि त्यांची झोप नीट होत नसेल, आणि त्याच्याबरोबर मी हे पण ऍड करेन की स्ट्रेस, टेन्शन देखील वाढलेले आहेत, त्याच्यामुळे देखील झोपेची क्वालिटी बरेच जणांची चांगली नाही. त्याच्यामुळे जर का संधिवात आहे आणि तुमचं झोप आयदर अपुरी आहे किंवा क्वालिटी चांगली नाही, तर जे दुखणं असतं शेवटी ते कुठं ना कुठं त्याच्यामुळे वाढू शकतं. तर ह्याचं डेफिनेटली म्हणजे झोप ऍटलीस्ट 6 ते 7 तास आणि चांगली सगळ्यांची झाली पाहिजे. बरोबर आहे सर. मगाशी आपण औषधांच्या बाबतीत 2 प्रकारांचा उल्लेख करत होता आणि मी ब्रेक घेतला होता. तो प्रकार आपण आता पूर्ण करूयात आणि औषध उपचारांकडे वळूयात. काय सांगू शकतो? गमतीशीर म्हणून सांगतो की आम्ही लोकांना सांगतो जागरूक राहायचा अर्थ जागर असं नाही. नक्की नक्की. बरोबर आहे. मला वाटतं औषधांबद्दल डॉक्टर आकेरकर जास्ती चांगल्या प्रकारे माहिती सांगतात. काय सांगू शकतो आपण? बघा, एक तर सगळ्यात आधी संधिवात एक सगळ्यात मोठा गैरसमज सगळ्यांचा आहे की संधिवाताची ट्रीटमेंटच नाही, ह्याला उपचारच नाही आणि हे कधी ठीक होतच नाही. तर हे सगळ्यात आधी सांगू शकतो की हे 50 वर्ष आधी कोणी बोललं असतं तर मी ऐकून घेतलं असतं. पण आजच्या क्षणाला खूप चांगली आणि खूप इफेक्टिव्ह ह्याच्यासाठी औषधं अवेलेबल आहेत. जगभर ह्याचा रिसर्च खूप अग्रेसिव्हली चालू आहे की नवी औषधं शोधण्यासाठी. त्याच्यामुळं ट्रीटमेंट तर अवेलेबल आहे. ट्रीटमेंट 2 टाईपची असते. एक आम्ही म्हणतो की सिम्पटम मॉडिफाईंग ट्रीटमेंट, म्हणजे ज्याच्यात पेन किलर्स आणि स्टिरॉइड्स येतात, आणि दुसरं डिसीज मॉडिफाईंग अँटी रोमॅटिक ड्रग्स किंवा DMARD ट्रीटमेंट. तर ह्याच्यात कसं असतं, एक तर पेन किलर, स्टिरॉइड, ह्याच्यात पण गैरसमज आहे की तुम्ही रुमॅटॉलॉजिस्टकडे जा, तुम्हाला पेन किलर आणि स्टिरॉइडच मिळणार, ते सोडून अदरवाईज ट्रीटमेंट अवेलेबलच नाही. तर ही पण सद्यस्थिती, म्हणजे हे चुकीचं जे काय समज असेल तो आहे. आम्ही पेन किलर, स्टिरॉइड देतो, पण शॉर्ट टर्म मध्ये दिलं जातं हे सगळं सुरुवातीच्या स्टेजमध्ये. क्रायसिस मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो. आग लागली की लगेच पाणी घातलं जातं मॅनेजमेंट आग विझवण्यासाठी, आणि साईड बाय साईड अशी सिस्टम डेव्हलप केली जाते की जी आग विझली ती परत नाही लागली पाहिजे. तर एक्झॅक्टली तसंच हे जे पेन किलर आणि स्टिरॉइड आहेत हे इमिजिएट इफेक्टसाठी दिले जातात, कारण जे DMARD मेन औषध आहे त्याचा इफेक्ट यायला 6 ते 8 आठवडे लागतात.
तर ऑब्व्हियसली आम्ही तुम्हाला असं नाही म्हणू शकत की तुम्ही 6 ते 8 आठवडे थांबा मग फरक पडेल. तर त्याच्यासाठी सुरुवातीला पेन किलर स्टिरॉइड दिले जातात, जे स्लोली 6 ते 8 आठवड्यात कमी कमी करून बंद केले जातात. आणि जे DMARD म्हणून औषध आहेत, मिथोट्रिक्सेट, लेफ्लोनमाइड, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, सल्फोसॅलाझिन, अशा प्रकारची औषधं आहेत जी मेन संधिवाताची औषधं आहेत. बरोबर. जे म्हणजे संधिवाताला सुरुवातीचा जो क्विक तुमचा पेन आहे तो बंद करणं आवश्यक असतं, म्हणून सुरुवातीला तुम्हाला पेन किलर दिले जातात. नक्कीच सर, याच्याविषयी घेते. कारभारी सोनवणे औरंगाबादवरनं फोन करतात, बराच वेळापासून थांबलायत. त्यांचा प्रश्न आधी घेते. हॅलो, हा मी सोनवणे बोलतोय औरंगाबादवरनं. बोला. माझ्या आईचं वय 60 वर्ष आहे. हम्म. त्यांना सांधेवाताचा त्रास आहे. सांधे खूप सुजतात त्यांचे, मोठे मोठे पूर्ण जॉईंटच सुजतात त्यांचे. तर त्यांच्यासाठी गोळ्या चालू आहेत, गोळ्या औषधी चालू आहे सध्या. पण डॉक्टरांनी त्यांना गुडघ्यांचं ऑपरेशनचं सांगितलेलं आहे. तर गोळ्या योग्य राहील का ऑपरेशन केलेलं योग्य राहील? नक्कीच, काय सांगू शकता? मला असं वाटतं की बऱ्याच संधिवाताच्या किंवा सांधेदुखीच्या बऱ्याच कमी रुग्णांना ऑपरेशन लागतं. पण जेव्हा अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने, जेव्हा सांध्याचं आवरण, हा असं मी सांध्याचं एक मॉडेल दाखवतो, नक्की. हे निळसर जो कोटिंग आहे, जसं आपल्या ब्रिक वॉलवर किंवा ओट्यावरती आपलं ग्रॅनाइट असतं, तसं इथे निसर्गाने आपल्याला एकदम हार्ड कोटिंग दिलंय. काही काही लोक त्याला गादी म्हणतात, पण ते गादीसारखं नसून ग्रॅनाइट सारखं असतं. त्याची झीज होत नाही. पण एकदा का काही कारणाने, संधिवाताने म्हणा किंवा मार लागल्याने म्हणा किंवा वयामुळे म्हणा, एकदा का ते पूर्ण आवरण झिजून गेलं की ते पुन्हा आपोआप नैसर्गिक पद्धतीने तयार होत नाही. मग अशा ठराविक रुग्णांना 1%, 2% ज्यांचं आवरण पूर्ण झिजून जातं, त्यांना सांधे पालट म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट सारखं ऑपरेशन करावं लागतं. बरोबर आहे. नक्कीच सर. म्हणजे काही काही गोष्टी अशा आहेत किंवा काही वयाचा भाग असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. आईची झीज पूर्ण झाली असेल खूपच, बरोबर. डॉक्टरांनी त्यांना सांधेदुखी बदलायचं किंवा दुसरं काही ऑपरेशन, ऑर्थोस्कोपी सांगितलं असेल. बरं, मग आता हा विषय निघालाच आहे सर, तर त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारतेच की नंतरही, रिप्लेसमेंट झाल्यानंतरही काही पेशंट्स तक्रारी घेऊन येतात का? ते कितपत सक्सेसफुल होतं काय त्याविषयी, आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया ज्या काही आहेत त्याच्याविषयी थोडक्यात, आपल्याकडे वेळ कमी आहे पण काय सांगाल? म्हणजे आता मी तर असं म्हणेन की संधिवाताची आजार फार पूर्वीपासून आहे. हो. म्हणजे इव्हन 400-500 ख्रिस्तपूर्व 400-500 सालामध्ये पण संधिवाताचे पुरावे सापडलेले आहेत. पण आजच्या गेल्या 50 वर्षात किंवा 25 वर्षातले रुग्ण, मी असं म्हणेन की थोडं ऐकायला वेगळं वाटेल की थोडेफार लकी आहेत असं मी म्हणेन. कारण आजकाल अशा उपचार प्रणाली अवेलेबल आहेत की जसं मगाशी डॉक्टर आकेरकरांनी सांगितलं DMARD, ते जर तुम्ही व्यवस्थित घेतलं तर सांधे बदलायची गरजच लागणार नाही. आणि जर काही रुग्णांना लागली, यांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी कमी होत चाललंय. कारण आता आम्ही डॉक्टर सुद्धा वेळेवर औषधोपचार, म्हणजे खूप पूर्वी DMARDच वापरायचो. आता आम्ही अगदी सुरुवातीच्या लक्षणं आली की नवीन औषध प्रणाली चालू करतो, आणि त्यामुळे ऑपरेशन लागायचं प्रमाण एकंदरीतच कमी झालंय. आणि पूर्वीच्या काळी असं होतं की जे नवीन प्रकारचे सांधे होते, की सिमेंटेड सांधे, की त्यांचं आयुष्यमान पण कमी होतं. आम्हीच पेशंटना सांगायचो की नाही, थोडं वय झाल्यावर तुम्ही ऑपरेशन करा, कारण ते ऑपरेशन पण 10 ते 15 वर्ष टिकायचं. पण आता आमच्याकडे एवढी नवीन मटेरियल्स अवेलेबल आहेत, सिरामिक सारखे जॉईंट्स अवेलेबल आहेत, अनसिमेंटेड जॉईंट्स वापरतो, की त्याच्यामुळे म्हणजे वी कॅन से थेरॉटिकली ॲटलिस्ट की युअर जॉईंट कॅन आउटलिव्ह यू. म्हणजे इतके चांगले सांधे आलेत. म्हणजे अशा लिमिटेशन्समुळे, वैद्यकीय लिमिटेशन्समुळे झीज होऊन परत सांधा बदलायला लागायचा, म्हणून आम्ही ऑपरेशन टाळायचो किंवा पुढे ढकलायचो. आणि पेशंटचं कार्य त्याच्यामुळे बेडरिडन राहायचे किंवा लवकर ते ऍक्टिव्ह राहायचे नाहीत. पण आता मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझा यंगेस्ट पेशंट ज्याचं मी हिप रिप्लेसमेंट केलं त्याचं वय फक्त 21 वर्ष होतं. म्हणजे वी कॅन, म्हणजे आता ज्याला म्हणतात बार इज लोअर नाव. आम्ही पूर्वी 60 वर्ष 50 वर्ष ऑपरेशन सजेस्ट करायचो नाही, पण आता इतके नवीन आणि जास्ती टिकणारे सांधे आलेत. म्हणजे इन अ वे इट्स अ व्हेरी गुड न्यूज किंवा ब्रेक थ्रू आहे संधिवाताच्या ट्रीटमेंटला, की त्या प्रकारच्या ऑपरेशननी, सिरॅमिक्सच्या जॉईंटनी 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या मुलांना आम्ही जे बेडरिडन असतात 2 वर्ष, ते पुन्हा चालू लागतात. आणि जवळजवळ म्हणजे आपल्याला जाणून पण येणार नाही की हे यांना काय ऑपरेशन झालंय. म्हणजे जिने चढणं, हे सगळे ऍक्टिव्हिटीज ते नॉर्मल करू शकतात. बसनी जाणं, रिक्षाने जाणं, इतके चांगले नॉर्मल होऊ शकतात. आणि नवीन मटेरियलमुळे आम्ही ते लवकर ऑफर करतो, कारण पुन्हा लागायची शक्यता खूप कमी असते. बरोबर आहे. पण सर्जरीच्या बाबतीमध्ये जो गैरसमज आहे की गेल्या डॉक्टरकडे की ते सर्जरी रेकमेंड करतात सर, तर तो थोडासा गैरसमज या निमित्ताने काय दूर करता येऊ शकतो? नाही, तेच मगाशीपासून सांगितलंय की जेव्हा पूर्णपणे सांधे खराब होतात, गॅप पूर्णपणे निघून जाते मधली गाठ, तेव्हाच आम्ही ऑपरेशन सजेस्ट करतो सांधे बदलायचं. आणि ते टाळण्यासाठी काय दुसरी छोटी ऑपरेशन आम्ही असतात ती करतो कधी कधी, की सांधे पूर्ण बदलायचं ऑपरेशन टाळावं म्हणून. जसं करेक्टिव्ह ऑस्टिओटॉमी, डिफॉर्मिटीज करेक्ट करणं,
किंवा टेंडन्सची सर्जरी, स्नायूंची ऍक्टिव्हिटी परत चालू करण्यासाठी सर्जरीज, हो. किंवा सायनोवेक्टॉमी, दुर्बिणीने आम्ही जे आवरण सांध्याचं काढून टाकतो आणि त्याच्याने संधिवात पुढे वाढत नाही. बरोबर आहे. जसं आता ऑपरेशनच्या बाबतीमध्ये आपण चर्चा केली सर, अत्याधुनिकीकरण झालेलं आहे, नवनवीन प्रयोग होत आहेत, त्यामुळे अगदी सोपं झालेलं आहे. पेशंटला कळतही नाही इतक्या अगदी त्वरित आपण ऑपरेशन सक्सेसफुल करू शकतो. तसं औषध उपचारामध्ये तत्पूर्वी आपण बरेच नवनवीन शोध झालेत असं आम्हाला सांगितलेलं आहे. त्याबद्दल आपण काही सांगू शकतो सर? हो, नक्कीच. म्हणजे एक तर नवी औषधं बरीच ह्याच्यासाठी आलेली आहेत आणि ती औषधं कशी वापरायची इफेक्टिव्हली ह्याच्याबद्दल देखील बराच रिसर्च चालू आहे. ओके. एक तर कशी वापरायची म्हणाल तर लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतली तर लॉंग टर्ममध्ये डिफॉर्मिटीज येत नाही, लॉंग टर्ममध्ये पेशंट चांगला होतो. हे सगळ्यात आधी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की वाटलं लगेच दाखवून घ्या, डायग्नोसिस करून घ्या, लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घ्या. नुसतंच केमिस्टकडे गेलं, अरे माझा गुडघा दुखते 2 गोळ्या दे रे, असं करू नका, कारण त्याचे लॉंग टर्ममध्ये इम्प्लिकेशन्स खराब असू शकतात. एक. दुसरं जे मी तुम्हाला म्हटलं डीमार्ट्स हे कसे वापरायचे याच्याबद्दल बराच रिसर्च झालेला आहे आणि जे आम्ही डीमार्ट 10 वर्षापूर्वी वापरत होतो त्याच्यापेक्षा बऱ्याच चांगल्या प्रकारे इफेक्टिव्हली आता आम्ही वापरतो. याला ट्रीट टू टार्गेट म्हणतो आम्ही, की प्रत्येक पेशंटमध्ये एक टार्गेट सेट केलं जातं की हा पेशंट पूर्ण नॉर्मल झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय करायचं हे गाईडलाईन्स रिसेंट इयर्समध्ये आमच्यासाठी पण खूप चांगल्या रिसर्चमुळे क्लिअर झालेल्या आहेत. तिसरी गोष्ट, नवी औषधं देखील आलेली आहेत, याला आम्ही बायोलॉजिक्स म्हणतो. तर ही टोटली नवी औषधं आहेत या आजारासाठी. जसं मी थोडा वेळ आधी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये होतं काय, तर इम्युन सिस्टम आपल्या जॉईंट्सवर अटॅक करते. ती अटॅक करते ती केमिकल्सच्या थ्रू करते. बरीच केमिकल्स असतात ज्याला आम्ही सायटोकाइन्स म्हणतो, ती बनवली जातात आणि ती जाऊन सांध्यांमध्ये आणि इतर अवयवांमध्ये प्रॉब्लेम करतात. तर अशी औषधं आलेली आहेत की जी ह्या केमिकल्सला न्यूट्रलाइज करतील. म्हणजे जर का बॉडी असं एक TNF अल्फा म्हणून समजा एक केमिकल आहे ते बनवते इम्युन सिस्टम, तर अशी औषधं अवेलेबल आहेत की जी TNF अल्फालाच न्यूट्रलाइज करून बॉडीच्या बाहेर काढून टाकतात. तर त्याच्यामुळं ट्रीटमेंट अजून पण जास्त इफेक्टिव्ह झालेली आहे. तर जे पेशंट बेसिक औषधांना सेटल नाही होत त्यांच्यासाठी ही औषधं अगदी मिरॅकल सारखी काम करतात. तर ही एक मोठी डेव्हलपमेंट आहे रिसेंट टाइम मधली. मला वाटतं त्याची किंमतही आता खूप कमी झालेली हो. आहे. पूर्वी किमतीमुळे लोक घेऊ शकत नव्हते, खरंय. पण आता आपल्या भारतात ही औषधं बनायला लागलेत. बरोबर आहे. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया होय, असं होय, झालेलं होय. आहे आणि खूपच किंमत पूर्वीच्या पेक्षा 20% किमतीमध्ये सेम औषध आता भारतामध्ये वा. available आहे. म्हणजे याचा औषध उपचार जे आहेत ते तेवढे खर्चिक आता राहिलेले नाहीयेत, असाही आपण एक दिलासा प्रेक्षकांना या निमित्ताने नक्कीच आपण देऊ शकतो. सर, आता काळजी हा जो महत्वाचा विषय आहे, कारण आपण झाल्यानंतर औषध उपचार, ऑपरेशन, सर्जरी या सगळ्याच्या माध्यमातून आपण त्याला कंट्रोल करू शकतो. पुन्हा पुन्हा हा आपण मुद्दा इथे स्ट्रेस करतोय, कारण संधिवात किंवा सांध्यांचं दुखणं हे पूर्णतः क्युअर होऊ शकतं का, हा पहिला मुद्दा. आणि जर त्याला आपण कंट्रोल करत असू या सगळ्या औषध उपचारांनी, तर तत्पूर्वी आपण पेशंटनी काळजी काय घ्यायला हवी अगदी सुरुवातीच्या स्टेज पासूनच, काय सांगता येईल या सगळ्यांना? बर, सगळ्यात आधी तुम्ही जो मुद्दा म्हणाला की हे क्युरेबल आहे की नाही, तर देवानं हा आजार क्रोनिक डिसीज म्हणून बनवलेला आहे. क्रोनिक डिसीजचा अर्थ काय असतो, दीर्घ काळ चालणारा आजार. तर देवानं तो बनवतानाच तसा बनवलाय. जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तर ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट तापासारखी 5 दिवस घेतली, 15 दिवस घेतली असं नसतं. तर ही ट्रीटमेंट लॉंग टर्म चालते, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष देखील चालू शकते. जेवढं तुम्ही लवकर डायग्नोसिस करून घ्याल, जेवढ्या लवकर ट्रीटमेंट चालू कराल, तेवढं ओव्हरऑल जे ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट असतं ते डेफिनेटली कमी होऊन जातं. तर त्यामुळं ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू करायची. एक. दुसरं, क्युअर होत नसेल तरी पण हे एकदम चांगलं कंट्रोल आपण डेफिनेटली करू शकतो. जसं आता मी चष्मा घातलाय, तर मी माझ्या आईचा डोळ्याचा जो प्रॉब्लेम आहे तो मी क्युअर तर नाही केलेला, पण चष्मा घालून मी इतका नॉर्मल आहे की 1 करोड लोकांच्या पण पुढे जाऊ शकेन. तर एक्झॅक्टली तसंच आहे संधिवाताचं पण. इतक्या चांगलं कंट्रोल करू शकतो आपण की लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये त्याचा डिस्टर्बन्स तुम्हाला नाही होणार, हे डेफिनेटली एन्श्योर करू शकतो. नक्की. दुसरी गोष्ट, एकदा ट्रीटमेंट चालू झाली की ती जशी सांगितली आहे तशी नीट घेतली पाहिजे. ह्यानं सांगितलं, त्यानं सांगितलं हे ऐकून डॉक्टरांशी न डिस्कस करता अशीच मध्ये सोडून दिली. मला बरं वाटलं म्हणून मी गोळ्या बंद केल्या. यानं सांगितलं की ह्याच्यानं किडनी खराब होते, हे खराब होतं, ते खराब होतं म्हणून सोडून दिलं. गुगलवर असंच वाचलं की त्याच्यात अरे बापरे एवढे मला त्याचे गोष्टी दिसल्या की मी भीती वाटली मला आणि गोळ्या सोडून दिल्या. असं करून नाही होत. तुम्ही नक्की लोकांचं ऐका, नक्की गुगल वापरा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात. पण हे पॉईंट्स नोट डाऊन करा. तुमचे जे पॉईंट्स आहेत, जे डाऊट्स आहेत ते तुमच्या रुमॅटॉलॉजिस्टकडनं क्लिअर करून घ्या की मी असं वाचलंय, हे खरं आहे का,
आणि असेल तर ह्याच्याबद्दल काय करायला लागतं किंवा ह्याच्याबद्दल आपण काही उपाययोजना असते का, काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतात का, तर ते झालं तर तुमचे सगळे हे डाऊट्स क्लिअर होतील. ह्याच्यामध्ये टाइम टू टाइम दाखवणं इम्पॉर्टंट असतं, कारण गोळ्यांचं जे प्रमाण असतं ते आम्ही तुमचा संधिवात बघतो किती ऍक्टिव्ह आहे त्यानुसार त्याचे डोस ऍडजस्ट करत राहतो. म्हणजे नुसतं एकदा बघितलं ट्रीटमेंट चालू केली म्हणजे द एंड नाहीये. मध्ये जसं असेल तसं गोळ्या वाढवल्या देखील जाऊ शकतात आणि जसं तुमचं कंट्रोलमध्ये येईल तसं गोळ्या कमी देखील केल्या जाऊ शकतात. तर ह्या गोष्टी जरा इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि फॉलोअप पण खूप महत्वाची गोष्ट आहे, ती मध्येच तोडणं जसं आता डॉक्टरांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे, कारण तो सगळ्यात धोक्याचा पॉईंट आहे. प्रत्येकाचे डोस पण वेगवेगळे असतात हो. आणि साईड इफेक्ट हे लाखात एखाद्या माणसाला येतात. खरं. 99,999 रुग्ण त्याच्यामुळे त्यांना चांगलेच इफेक्ट येत असतात. हो, हो. पण ते पुस्तकात नमूद केलेलं असतं प्रत्येक माणसाला तो साईड इफेक्ट येईल असं नाही. नक्की. आणि डोजेस पण ऍडजस्ट केले जातात वेळोवेळी. नक्की सर, काळजीचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा आहार विहाराच्या बाबतीतला पॉईंट राहू नये असं मला वाटतं. बऱ्याचदा आम्ही आयट्रोजेनिक म्हणतो, म्हणजे लॅक ऑफ नॉलेज किंवा प्रत्येक जॉईंटची फंक्शनल पोझिशन असते हाताची, ज्याच्याने ज्या पोझिशनमध्ये आपण मॅक्झिमम काम करू शकतो. जसा गुडघा आपला 30 डिग्री पण वाकडा राहिला तर आपण चालू शकत नाही. आणि बरेचसे लोक अज्ञानामुळे गुडघे वाकडे झाल्यामुळे बेडरिडन होतात. तर जर तुम्ही व्यवस्थित सुरुवातीलाच अॅक्यूट फेजमध्ये, इन्फ्लेमेटरी फेज ज्याला आम्ही म्हणतो अॅक्यूट फेज, जेव्हा सांधे गरम असतात, हॉट फेज म्हणतो, तेव्हा जर प्रॉपर स्प्लिंटिंग नुसतं केलं व्यवस्थित, फंक्शनल पोझिशन स्प्लिंटिंग, म्हणजे आपण ज्याला म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर प्रिव्हेंटिंग डिफॉर्मिटी हे खूप महत्वाचा भाग आहे. बऱ्याचदा ऑपरेशन त्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ऑपरेशनची गरज भासू शकते. अगदी ती एक गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यामध्येच फिजिओथेरपीचा रोल आहे. आणि अॅक्यूट फेजमध्ये जे स्टेरॉइड्स बद्दल लोकांच्या मनात भीती आहे ते खूप महत्वाचं आहे. ती अॅक्यूट फेज जर कमीत कमी राहिली तर तुम्हाला डिफॉर्मिटी राहणार नाहीत, ऑपरेशनची गरज जास्ती लोकांना लागणार नाही. बरोबर आहे सर. आहार हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि आजच्या दिवसाच्या निमित्ताने अगदी जाता आता एकेका वाक्यामध्ये दोघं जण काय सांगाल? सगळ्यात इम्पॉर्टंट मी म्हणेन की मनातनं भीती काढून टाका की संधिवात चांगला नाही होत, ह्याची ट्रीटमेंट नाही, ही भीती जरा बाजूला काढून ठेवा. ट्रीटमेंट डेफिनेटली अवेलेबल आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या गोळ्यांचे खूप साईड इफेक्ट आहे, सगळ्यांचीच किडनी खराब होते, हे देखील मनातनं काढून टाका. शेवटी असं विचार करा की मी जेव्हा ट्रीटमेंट करणार, कोणाला साईड इफेक्ट झाला तर ते माझीच डोकेदुखी आहे. तर इतक्या लोकांना असे प्रॉब्लेम होणारी औषधं देऊ नाही शकत, कारण स्वतःची डोकेदुखी ऑब्व्हियसली कोणी वाढवून नाही घेणार. त्यामुळे हे दोन सगळ्यात इम्पॉर्टंट गैरसमज बाजूला ठेवा. नक्की सर, आपण अगदी एका वाक्यात जाता काय सांगू? हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी. तुमचं मन ओपन ठेवा आणि आपल्या आरोग्याचं रक्षण करा, हाच माझा मंत्र असेल. नक्की नक्की. कसा वाटला आजचा कार्यक्रम आणि इतरही आमचे सगळे कार्यक्रम, हे आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की येऊ द्या. त्यासाठी लागणारा जो पत्ता आहे तो मी तुम्हाला आता सांगतेय. आमचा पत्ता आहे www.facebook/sakisayadri.dd, sakisayadri@gmail.com. या पत्त्यांवर आपल्या प्रतिक्रिया आपण अवश्य कळवा. सर, आज आपण दोघंही आलात आणि खरं तर खूप महत्वाचा विषय आहे आणि ज्या विषयाकडे नॉर्मली दुर्लक्ष केलं जातं, म्हणून आज आपण विशेषत्वाने, आज जेव्हा जागतिक आर्थरायटिस डे आहे त्या दिवशी आपण हा विषय घेतलेला आहे. आपण दोघांनी जी चांगली माहिती दिली त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मंडळी. भेटूयात पुढच्या कार्यक्रमामध्ये.